नमस्कार मंडळी, कशा सर्व तुम्ही? मी तुमचा मंदार मुजर की आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग होणार आहे, आपण डायरेक्ट जाणार आहोत सावर्ड्याच्या पुढे काहीतरी समथिंग एक हॉटेल आहे, अनलिमिटेड नाश्ता 100 रुपयाला. तर बघू आता, मी आहे, पारस आहे आणि अजून वाडीतली सोनू वगैरे आहे, स्वप्नील वगैरे. बघूया मग कसली मजा येते जाताना, बघूया, धमाल करूया. तर या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, स्टे ट्यून. आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय, तर या ब्लॉगला प्रेम द्या नक्कीच. चला जाऊया. हो, मे मध्ये येणार आहे बोलला. काय पण खोटं बोलतोस? इकडे बघून बोल ना मग. आम्ही पोचलोय आता हॉटेल ओशियनवरती. 100 रुपयात नाश्ता, दबाके नाश्ता. कालपासून मी बिर्याणी खाल्ली होती, त्याच्यानंतर काय खाल्लं नव्हतं. आता डायरेक्ट नाश्ता. काय बोलशील? बिर्याणी नंतर काय खाल्लेलंच की नाही? बिर्याणी नंतर मी सध्या आपल्या ह्याच्यात गोड्यात जेवलो होतो, कारण बड्डे होता ना आपला काल, तर फुल पॅक होतो. आज बघूया परत एकदा, पोरांनी आणलं नाही आहे काय ह्याच्यातच बोलणार काय. पहिला मिसळपावापासून सुरुवात आहे. आता बघू पुढं काय काय आपल्याला करतो. पहिला मिसळपाव, सीधीच मिसळपाव सावर्ड्याच्या पुढे आहे. सावर्ड्याच्या पुढे हे बघा, हे सगळं असं भेटतं. कुठं? हे 2 टेबल जॉईंट तिकडं जरा. अनलिमिटेड नाश्ता एक नंबर आहे. एकूण एक डिश नाही सोडली. बघा डिश दाखव, डिश एकूण एक डिश. इसको बोलते 100 रुपीज वसूल करना. 100 रुपये बसून आणि माझ्या आता हे सध्या 20 रुपये आहेत. ते जाऊ दे. सुयाला यूज करत असेल. हां, सुया ना, सुयाबद्दल काय बोलाल? सुयाला मी सांगतो, तू म्हणतेस एक नंबर. नाही, मोठेपणा, फक्त मोठेपणा आहे. क्वालिटी पण चांगली आहे. एक नंबर आहे. सोनू बड्डेची पार्टी देते म्हणतात पोरानं. होय होय. हो, खातो थांब जरा, नाराज होऊ नको. टाकतो आज तुझ्यावर. का रे असं का विचारतो, असं का बोलतोय? त्याला मागासून बघतोय तो शिरा. हां, नुसता मिश्राने इडली उठा मारतोय. माझा चमचा टाक मारत नाही. मारतो थांब जरा. आणि कलिंगड राहिलंय. कलिंगड पण बघितलंच नाही मी अजून. पोह्याकडे नाही बघितलं मग. शिऱ्याची चव कशी आहे सांग. आणि हा हॉटेल कुठे आहे जरा सांगशील काय पब्लिकला? प्रॉपर सावर्ड्याच्या पुढे आहे, आमच्या कॉलेजच्या पुढे जाणार. ओके, रोड टच आहे. सावर्ड्याच्या पुढे या आणि 100 रुपये घेऊन आणि यायचं. आम्ही क्वालिटी सांगत नाही कशी आहे. क्वालिटी तुम्ही गर्दी बघून बघा. वाव. quality कशी असेल. गर्दी बघा, बाप रे बाप. फक्त येताना लवकर या, 6 वाजता आलात ते चालेल. आणि एक नोट बदलली. निळी नोट. चव कशी आहे ऋतिक? पारस? नाद. सोनू नाद नाही. आणि आम्हाला खाऊ द्या आधी. सुयश नाही आला. काय बोलतो सुयशला? सुयश नाही आला तर सुयश मंदबुद्धी नाही त्याला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. काय शब्दच राहिले नाही, मला आधी खाऊ द्या. चला बाय. हा एक हत्ती तिथे आहे गेटच्या बाहेर, आणि हा एक हत्ती आमच्यासोबत आहे. ह्याला पण अंबानीला सांगतो, ह्याला पण घेऊन जा. इकडे माझ्याकडे आपण इकडे पुण्याला जातो.
ही पहिली बारी, आता दुसरी बारी करायला जातोय. याचा ज्यूस पण आणतो आजे मोहिला. ज्यूस का आणतोयस? या टाइममुळे सर्व जात नाही एकदा ज्यूस पियायचा खाणे का ज्यूस पियायचा खाणे का. भेंडी म्हणतोय 100 रुपये एवढाच आहे. भेंडी बांधून द्यायची काय सोय आहे का? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. पार्सलची काय सोय आहे का विचारायला लागेल. काका से आते हैं आदमी. ही सिस्टम भारी आहे ना. आपण किती आलोय? 6 जण. 4 जणांचाच घ्यायचा. गाईज मागाशी मी कलिंगड घेतलेलं, आता बहुतेक 1 किलो झाला असेल कलिंगड. मला वाटतं मध्ये 100 रुपये संपलेत. हे बाकीचं तर फ्री खाल्लंय. प्लेट मोठी दिली नसती ना. तर नक्की 1000चा 1000चा पडला. कोण आहे रे? गाईज ह्यांनी घेतलंय, हावऱ्यासारखं घेतलंय, पण हा खाणार नाही आहे. हा मनुष्य काल पण असाच बिर्याणी दे 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 आणि बिर्याणीची फोडं फक्त खाल्ला. 1 किलो कलिंगड. तू का बाप काढतोयस? मी मापा नाही काढतोय, मी ब्लॉक काढतोय. गाईज तुम्हाला वडा खा वडा. याच्यापुढे मी चालू करणार आहे फिरायचं आपलं. ओके चालेल. आणि इसके बाद हम थोड़ा आउट ऑफ जाएंगे, वो बताएंगे नहीं, वो थोड़ा सीक्रेट है. नाही तर गाईस तुम्ही बघताय 100 रुपयात इतका खायचा. आता ह्यानी हावऱ्यासारखा आहे ना, परत जाऊन घेऊन आले. काय खाण्यातलं मला वाटत नाही. दोघं पण आता काय एवढं एक बार 3 असली तरी चालेल, पण ती पाहिजे. काय 3 दोघं पण काय संपत तुला नाही. तुझा एक बार 3 असली आणि तरी- चालेल, पण मला घेत आहे बोलणं गाडी द्यायची लागणार नाही. म्हणजे फालतूगिरी करायची नाही तर हो काय पाणी पी त्याच्यावरती नुसता खाता नंतर पादायच मोकळा. मला सोडून कुणी पाजू नका. काय मला सोडून घे. गाडी AC लावणार आहे, त्याच्यात उगाच काहीतरी आवाज करू नको. हे मला सोडून फक्त कुणी पाजू नका. चला तर आम्ही इकडनं निघतोय आता. कुठल्या आरेवारे ना मांडवे बीचला जाणार नाही. आणि संचित आमचा म्हणतोय मी लहानपणी गेलो होतो समुद्र बघायला. फर्स्ट टाइम मी म्हटलं आता त्याला समुद्र बघायला, तर म्हणतोय मी नाही लहानपणी गेलो होतो. तर त्याला मी म्हटलं मागं पण असंच नाही ना, मुंबईत पण लहानपणीच गेलो होतो, पण मुंबई कशी आहे माहीत नाही हो आम्हाला. आणि ट्रेनच बघितली नाही आम्ही, ट्रेनच बघितली. बरं या विषयावरती आता 100 रुपये संपले. संचित चला उठतो मी. हे पाणी किती आहे? CNG भरायला आलो आता. CNG भरतायत गाडीमध्ये. CNG भरायचे. नेक्सॉन. दिस इज नेक्सॉन टाटा पंच. टाटा नेक्सॉन. चाललोय बीचवरती आता.
And guys, now we are Here just a few minutes left and I'm here to 19 beach minutes of left. Ratnagiri. रत्नागिरी आरेवारी बीच. अरे वारे आरेवारी ना? आईचं बीच आरेवारी की कोणता बीच? हा आईचा सॉरी गाईज, मांडवी बीचला आता आम्ही जाणार आहोत. विजिट देणार आहोत मांडवी बीचला. त्यानंतर त्यांना आम्ही आरेवारीला, त्यानंतर आम्ही बघू काय करायचं तू ओके, तुम्हाला सांगू. तुम्हाला सांगू, बरोबर आहे गाईज. तुम्हाला काय सांगू मी हा? गाईज, तुम्हाला आता आम्ही जातोय डायरेक्ट समुद्रात भेटू. चला समुद्रात. बाय बाय गाईज. आणि हे बघा लालपरी गेलेले आहे. लालपरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हात बघा. आणि हे बघा ग्राउंड, इथे चॅम्पियन्स ट्रॉफी होते. चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबर ना? रंग आला. विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण रामकृष्ण. स्वर्ग में जाएंगे हम. असं बोल ना. 8 मिनिटात आता आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशन वर. ओके ओके. आपल्या पॉइंट वरती. सिराजला आता सुचायला इकडनं लागला. जाऊन तिकडे बघायचं. ओके? समजलं मला. हा, समजलं ना? मग ठीक आहे. काय मागवलं पंजाबवर? गाइस, अभी 7 मिनट के बाद हम जाएंगे हमारे डेस्टिनेशन पे और उधर हम इसको ये बंदे को दिखाएंगे पहली बार समुद्र. ये पहली बार जा रहे हैं समुद्र में. चलो बाय. जय श्रीराम जय हनुमान. आज शनिवार आहे आणि आम्हाला आता दर्शन झालंय मारुती रायांचं. मारुती राया जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम. हॉटेल सिफन्स वाव. आरेवारी बीच. फर्स्ट टाइम विजिट इन आरेवारी बीच. सॉरी गाइस, सॉरी मांडवी बीच. लाइफ में फर्स्ट टाइम आय विजिट इन मांडवी बीच. आणि हा हॉटेल आहे मस्तपैकी. आमची तिथे नेक्सॉन लागलेली आहे परफेक्ट पार्किंगला. कर चलिए. सी दिस गाइज, क्रॅब्स. समुद्राचे खेकडे. वाव, दिसतात की नाही काय माहित नाही तुम्हाला. दिसतात. वाव वाव वाव, मस्त. आजचा दिवस एकदम भारी आहे ना. अनएक्सपेक्टेड प्लॅन था ये, लेकिन मजा आया बहुत. एक नंबर भाई. समीर काय बोलतोय, खेकडी पकडूया आपण? हा पकडूया काय? भेटतील का पण आपल्याला? दिसतात का तुम्हाला? दिसत. झूम करतो त्यासाठी, झूम करतो. वा वा वा. कुठचा हा समुद्र? यालाच काय आहे ना, आपली देवकुंडीच मला पार करताना माझा जीव टाकतो मी. काय बाबा, आपल्याला हे शक्य नाही आहे. आपलं काय काम नाही. शोधू मामाकडे घ्यायचे 200. तर आता आमचं झालंय फिरून हे मांडवी बीच. आम्ही रत्नागिरीकर. अभिमान, स्वाभिमान, आन आणि बाण आणि शान. रत्नागिरीकर. हॅशटॅग रत्नागिरीकर. हॉटेल सी फन्स. वाव, नंबर 1 वाईफ.
और इसके आगे का प्लान अभी थोड़ी देर में आपको बताता हूँ गाइस, क्योंकि इधर का प्लान तो डन हो गया है। इसके आगे का प्लान शायद अभी कुठचा बीच बोला तो आरेवारी बीच, नंतर गणपतीपुळे। स्टे ट्यून, इस ब्लॉग में मज़ा आएगा गाइस आपको। और एक चीज़ बताने वाला था मैं, अजून एक गोष्ट आहे की आता ब्लॉग कंटिन्यू येत राहणार आहेत, बिकॉज एक मेरे को पता चला है यूट्यूब पे आप ज़्यादा फोकस करोगे तो यूट्यूब आपको ज़्यादा बढ़ोतरी देगा। अगर यूट्यूब से आपने अभी नहीं किया बाद में करता हुआ ऐसा किया तो यूट्यूब कुछ नहीं देगा आपको। इसके लिए यूट्यूब पे अभी हर दिन यूट्यूब पे कुछ ना कुछ वीडियो आएगा। एक नंबर, चला। आणि आता गाईज आलो ते आरे बीचला। आरे बीच एक नंबर बीच आहे, इकडे पण मी फर्स्ट टाइम आलो मुळात। एक नंबर बीच आहे हा भाई। आर्यात पण आहे, आर्यात रत्नागिरीला आर्यात पण आहे, नंतर खतरनाक आहे तो। एक मांडवी बीच, हा एक आरे बीच आणि एक गणपतीपुळ्याचे बीच, 3 बीच आहेत एक नंबर। अजून खूप सारे बीच असतील मला नाही माहीत, आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही रत्नागिरीत कुठच्या बीचला गेलात। मस्त, जरा एन्जॉय करूया आता मित्रांसोबत। हे लोक गेलेत पाठी, सॉरी हे लोक गेलेत पुढे आणि हे आहेत पाठी। कुठे गेले? हे दोघं आहेत पाठी आणि मी आहे मधी। चलो बाय। तर सोनू, आता आपण आलोय आरेवारे बीच मध्ये, तर काय बोलशील आरेवारे बीचच्या बद्दल? अरे बीच बद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही बघताय आपण एखाद्या दुसऱ्या बीचवर गेलो, कोणत्याही बीचवर गेलो तर त्या बीचवर किती घाण असते आणि किती काय असतात। हा बीच बघून तुम्हाला वाटेल की काय बीच आहे बाई, एक नंबर लाजवाब काय बीच आहे बाबा। आणि हे फक्त रत्नागिरीतच आहे। आणि असे तुम्हाला बीच आहेत ना बिना घाणीचे, म्हणजे स्वच्छ, हे रत्नागिरीतच भेटणार। कोकणकर। येस येस येस, बरोबर बोलतोस, कारण या कोकणातच असे बीच भेटतील तुम्हाला। बाकी कुठे गेलात तर असे बीच नाही भेटणार, तिथे घाण वगैरे तुम्हाला पडलेली वगैरे दिसेल। पोल्युशन फ्री आणि कचरा मुक्त असं बीच तुम्हाला फक्त रत्नागिरी कोकण किनाऱ्यामध्येच भेटणार। हॅशटॅग कोकणकर भाई, तुम्ही या इकडे। नाद आहे रे, नादाशिवाय का आहे का? आरेवारी बीच मी आलो स्वतः पहिल्यांदाच, पण एक नंबर वाटतं। सी दिस बॉयज, हमारे बॉयज किधर गए? किधर है? इधर भी है। तर आता आरेवारी बीच आणि काय तो मांडवी बीच झालंय फिरून आता आम्ही जातोय आरेवारीत आहे रे भावा। हा कुठला बीच आहे? हा माहिती झालंय, फिरून झालंय बोलतोय। आरेवारे बीच झालंय फिरून। हे बघा बीच बघू शकता, मस्त असं निळागार पाणी। वा 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 वा, मासे तुला दिसतात? तो का पॅराशूट लावून उडतोय ते बघ, दिसते का? एक नंबर पॅराशूट लावून उडतोय तो, उडते ना। हो, आणि आता आम्ही जातोय घरच्या प्रवासाला, बॅक टू द होम। आणि काकांकडे आता आलोय, मॅगी बिगी खात आहेत, मॅगी आणि भेल। मॅगी कुठं आहे? पुढं तरी कुठं आहे? हे बघा, असं दाखवा काका। मॅगी खातोय। गाईस तुमच्यासाठी एवढा खाली आलोय, तुम्हाला दाखवायला जवळून पाणी, तुमच्यासाठी खाली आलं एवढा। आणि सी दिस पाणी, वा 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 वा, इधर वाटर 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 वाटर, पाण्याची काही कमी नाही। झाप सूप। आणि गाईज आजच्या या सुंदर दिवसाला मी टाटा बाय बाय करतो।
काय मस्त वाटतं यार, वाव. हिरवीगार झाडी आणि मस्त एक असं निळसर पाणी, वाव. आजच्या दिवसाला मी टाटा करतो आणि मी जातो घरी, घरचा प्रवास. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा, सांगा मला. आणि दररोज असेच ब्लॉग आता येत राहतील, कारण यूट्यूब पे फोकस किया है मैंने. आणि हा आता दिवसाचा झाला आहे एंड. चहा पिऊन मस्तपैकी चहा पिऊन एंड झाला आहे. हा एक नंबर भाई. दिन की शुरुआत और दिन की एंड इससे होना चाहिए. चाय के साथ चाय लगा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.